नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य सुदृढ कसं ठेवायचं याबद्दल थेट तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवतो. प्रेक्षक हो, आपलं पोट बिघडलं की अख्खा दिवस बिघडतो. त्यामुळे आपलं पोट हे कायम निरोगीच असायला हवं. आता तर पोट विकार निदानाच्या आधुनिक पद्धतीही आलेल्या आहेत. याबाबतच आज आपण तज्ञांकडून माहिती जाणून घेणार आहोत. आजच्या चर्चेत सहभागी झाले आहेत डॉक्टर उन्मेष विद्याधर टाकळकर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार, मी डॉक्टर उन्मेष विद्याधर टाकळकर, केअर सिग्मा हॉस्पिटल संभाजीनगर, कॅन्सर जनरल आणि एंडोस्कोपिक सर्जन. डॉक्टर उन्मेष टाकळकर हे प्रसिद्ध प्रख्यात जनरल आणि ऑन्को सर्जन आहेत. कॅलिफोर्नियामध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद डायजेस्टिव्ह डिसीज वीक 2025 मध्ये त्यांनी सादर केलेल्या विशेष वैद्यकीय केसचं जगभरात कौतुक केलं गेलं. तसंच सर्वोत्कृष्ट केस या पुरस्कार सन्मानानं त्यांना गौरविण्यात आलं. डॉक्टर टाकळकरांचं आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित होणाऱ्या वैद्यकीय पुस्तकात स्तनाच्या कर्करोगावरील एक चॅप्टर निवडलं गेलं. 2007 मध्ये सिग्मा हॉस्पिटल आणि 2013 मध्ये युनायटेड सिग्मा हॉस्पिटलची स्थापना त्यांनी केली. तसंच आंतरराष्ट्रीय केअर ग्रुपसोबत भागीदारी करून केअर सिग्मा हॉस्पिटल्स आता सुरू आहे. डॉक्टर टाकळकरांच्या नेतृत्वात सिग्मा हॉस्पिटल्स अद्वितीय अशी कामगिरी करतात. मराठवाड्यात कॅडेव्हरिक अवयवदान करणारे, हृदय प्रत्यारोपण सुरू करणारे आणि होमोग्राफ टिश्यू बँक तयार करणारे मराठवाड्यातील व मध्य महाराष्ट्रातील पहिले NABH मान्यताप्राप्त रुग्णालय म्हणून ओळखलं जातं. किडनी व लिव्हर ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कॉक्लिअर इम्प्लांट यासारख्या सुविधा देखील एकाच छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत. डॉक्टर उन्मेष यांचा सार्वजनिक आरोग्य जागरूकता मोहिमांमध्ये देखील सक्रिय सहभाग असतो. तसंच त्यांनी GI विजन आंतरराष्ट्रीय परिषद अनेकदा आयोजित केलेल्या आहेत. डॉक्टर, आपलं पुन्हा एकदा या चर्चेत स्वागत आहे आणि आपण आता सुरुवात करूया. आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे की आपल्या पोटाचे विकार किंवा पचन संस्थेशी संबंधित इतर कोणत्या समस्या असतात ज्या सर्वसामान्यपणे आपल्याकडून दुर्लक्षित केल्या जातात आणि ज्या करू नये, असा आपण सल्ला द्याल? आपण जो प्रश्न विचारला आहे की पोटाचे विकार आणि त्याच्या ज्या इतर समस्या आहेत, बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला पोट दुखायला लागतं आणि 1-2 दिवसात जर पोट काही ट्रीटमेंट न घेता थांबून गेलं तर ठीक आहे. पण अदरवाईज समजा उलटी झाली किंवा लूज मोशन झाले किंवा उलटीमधून एखादं रक्त यायला लागलं किंवा खूप दिवसाचं म्हणजे पोट दुखतं आहे पण ते 3-4 दिवसात कमी होत नाही आहे, तर अशा परिस्थितीमध्ये याला दुर्लक्ष करता कामा नये. कारण ताप येतो आहे, तर पोट दुखणं आणि ताप येणं हे एक वेगळं लक्षण आहे. नंतर उलटी जर झाली आणि त्याच्यामध्ये रक्त जर पडत असेल तर एकदम सिरियस बाब ही विचारात घ्यायला लागते आणि त्याचे तपासण्या आपल्याला करायला लागतात. तसंच लूज मोशन्स आहेत, 1-2 वेळेस बाहेर काही खाण्यात आलं किंवा अपचन झालं किंवा काही एखादी गोष्ट अशी खाण्यात आली जी आपल्याला चालत नाही किंवा त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की नेहमीच त्रास होतो, चुकून खाल्ली गेली तर लूज मोशन, उलट्या होऊ शकतात. पण ह्या सर्व सिम्पटम्स जे आहेत ते 1 ते 2 दिवसात थांबून जातात. पण जर त्या परत थांबल्या नाही तर आपल्याला पुढच्या तपासण्या करणं फार गरजेचं आहे, ज्याला सोनोग्राफी, नंतर अपर GI एंडोस्कोपी किंवा स्टूलची तपासणी किंवा मग सिग्मॉडोस्कोपी आणि डॉक्टरांचा सल्ला हा फारच महत्त्वाचा याच्यात समजला जातो. कारण कुठल्याही मोठ्या आजाराचं हे जे लक्षण आहे ते साध्या उलटी आणि लूज मोशनपासूनच सुरू होतं. त्याच्यामध्ये मोठा आजार हा आपल्याला आहे का नाही हे बघणं फार जरुरी आहे. त्याच्यामुळे हे जे लक्षणं आहेत हे आपल्याला दुर्लक्षित करता कामा नये. तसंच दुसरं एक लक्षण म्हणजे वेट लॉस. जर आपलं वजन कमी झालं असेल, भूक लागत नसेल तर ह्यासुद्धा गोष्टी आपण दुर्लक्षित करता कामा नये. त्यानिमित्ताची सर्व इन्व्हेस्टिगेशन आपण तात्काळ केले पाहिजेत. डॉक्टर, गॅस्ट्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी म्हणजे नेमकं काय असतं? गॅस्ट्रोस्कोपी किंवा एंडोस्कोपी ज्याला आम्ही म्हणतो, गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे आपण पोटाला जेव्हा जठर म्हणतो आणि त्याची पूर्ण एंडोस्कोपीने तपासणी आपण करतो. जनरली 99% लोकांमध्ये हे जठर जे आहे ते लेफ्ट साईडला असतं आणि लिव्हर हे राईट साईडला असतं. आणि आपण जेव्हा गॅस्ट्रोस्कोपी म्हणतो तेव्हा दुर्बिणीद्वारे आपण तोंडामधून नळी टाकतो आतमध्ये आणि ती नळी पोटामध्ये जाते आणि पोटामध्ये जाऊन अन्ननलिका, जठराचा वरचा भाग, मधला भाग आणि जठराचं एक्झिट पोटाचं, हे सर्व गोष्टी याच्यामध्ये तपासल्या जातात. आणि त्यामध्ये बरेचसे असे प्रॉब्लेम आहेत जे आपण
डायग्नोज करू शकतो आणि गॅस्ट्रोस्कोपी करण्याकरता आम्हाला 6 ते 8 तास हे पेशंट पूर्ण उपाशी लागतो, जेणेकरून पोटामध्ये काही अन्न असेल, खाल्लेल्या गोष्टी असतील त्या दिसता कामा नये, म्हणजे आपल्याला निदान करायला खूप सोपं जातं. त्याच्यामुळे जनरली आम्ही ही गॅस्ट्रोस्कोपी आहे ती सकाळी उपाशीपोटी करतो, किंवा जर संध्याकाळी करायची असेल तर मग सकाळी 10 ते 11 वाजेपासून आम्ही 7 ते 8 तासाचं NBM ज्याला आपण नील बाय माउथ म्हणतो असं ठेवून मग संध्याकाळी करतो. त्याच्यामुळे आपल्याला याच्यामधले बरेचसे निदान, अन्ननलिकेचे निदान, पोटामधले निदान, नंतर त्याच्यामधले अल्सर, कॅन्सर, नंतर पोटाचे एक्झिट असलेला बरेचसे जे ट्यूमर्स आहेत किंवा इंडोक्राईन ट्यूमर्स आहेत, किंवा एखाद्याला लिव्हरच्या आजारामुळं स्टमकवर परिणाम झालेला आहे, त्याला इसोफेजियल व्हरायसिस म्हणतो आम्ही, किंवा एखाद्याला पेप्टिक अल्सर आहे जे तिथून ब्लिडिंग होऊ शकतं, किंवा H. पायलोरी इन्फेक्शन आहे, साधं खाण्यापिण्यातलं जे इन्फेक्शन आहे त्यांनीसुद्धा आपल्याला त्याची डायग्नोसिस होऊ शकतं. आणि आजकालचे जे एंडोस्कोप आहेत, जे X1 नावाचा एंडोस्कोप आहे जो केअर सिग्मामध्ये अवेलेबल आहे, हा सर्वात ॲडव्हान्स एंडोस्कोप जो आहे तो आज वर्ल्डमधला आहे, वन ऑफ द ॲडव्हान्स एंडोस्कोप. त्याच्यामध्ये आपल्याला तुकडा न काढता किंवा बायोप्सी न घेता आपल्याला रोगाचं निदान करता येतं आणि आपल्याला कुठल्या प्रकारचा रोग आहे हेही आपल्याला समजता येतं. त्याच्यामुळे गॅस्ट्रोस्कोपी ही फार सिंपल प्रोसिजर आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने अपर जी एंडोस्कोपी ही जर सिम्पटम असतील आणि जर आपल्याला ॲसिडिटी असेल किंवा आपल्याला बरेच दिवसाचं पोट दुखत असेल आणि कॉमन ॲसिडिटीचं कारण काय हे समजण्याकरता गॅस्ट्रोस्कोपी करणं फार जरुरी आहे. गॅस्ट्रोस्कोपी एंडोस्कोपी बाबत आपण माहिती दिली आहे डॉक्टर. कोलोनोस्कोपी म्हणजे काय असतं? कोलोनोस्कोपी ही एक प्रकारची तपासणी आहे जी आपल्याला गुदद्वाराद्वारे म्हणजे संडासच्या जागेतून केली जाते. याच्यामध्ये मोठ्या आतड्याची तपासणी होते. जनरली पेशंटला लूज मोशन्स, नंतर मोशन करताना पेन होणे किंवा संडासमध्ये रक्तस्राव होणे या आणि एक अनएक्सप्लेन्ड पेन आहे, समजा इथे मोठ्या लेफ्ट साईडला पेन आहे, तर अशा यांना करण्याकरता म्हणजे आजारांना डायग्नोसिस करण्याकरता कोलोनोस्कोपी केली जाते. याची प्रोसिजर थोडीशी लेंदी आहे. याला प्रोसिजर करण्याकरता आपण जे काही औषधं आहेत ते औषध प्यायला देतो, जेणेकरून आपल्याला 5 ते 7, 8 मोशन होतात. या मोशनमध्ये आपलं पोट पूर्ण रिकामं होतं आणि जी संडासची पूर्ण जी मोठा आतडा आहे ते कंप्लीट एम्प्टी केलं जातं, जेणेकरून आपल्याला जे आजार आहे तो दिसायला मदत होते. आणि नंतर त्याला जनरली आम्ही याला भूल देऊन करतो, थोडंसं सिडेशनमध्ये अगदी अल्पशी भूल दिली जाते. आणि नंतर मग हे कोलोनोस्कोपी नावाचं जे एंडोस्कोप आहे त्याच्यातून आम्ही हे पूर्ण सिकमपर्यंत म्हणजे पूर्ण जे एंडोस्कोप शेवटपर्यंत आम्ही बघतो. जो आतड्याचं, छोट्या आतड्याचं आणि मोठ्या आतड्याचं जंक्शन आहे तिथपर्यंत आम्ही जातो. छोट्या आतड्यात पण तिथून जातो आयलियममध्ये, आणि तिथे काही बायोप्सी असेल, अल्सर असेल, तिथे काही कॅन्सरचे परिणाम असतील किंवा इन्फ्लमेटरी बावेल डिसीज आहे किंवा तिथे पॉलिप आहे किंवा अजून एखादा ट्युबरक्युलस अल्सर आहे, तर याचे बरेचसे असे निदान, किंवा रेडिएशन जर पेशंटने घेतलं असेल तर त्याचं साईड इफेक्ट्स आहेत, किंवा एखाद्याला व्हॅस्क्युलर टेलेंजिक्टेसी आहे म्हणजे तुमच्या रक्तवाहिनींची जर ट्यूमर तिथे आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही डायग्नोज करू शकतो. आणि त्याच्यामध्ये बायोप्सी घेऊ शकतो आणि त्याच्यामध्ये ट्रीटमेंटसुद्धा करू शकतो. एखादी गाठ असेल तर त्याला आम्ही पॉलिपेक्टमी, स्निअर म्हणून ती काढू पण शकतो, जेणेकरून पेशंटचा त्याच्यामुळे फायदा होऊ शकेल. तर ही कोलोनोस्कोपी जर तुम्हाला मोशनची जर सिम्पटम असतील आणि ते जर 3-4-5 दिवसात कमी नाही झाले तर डॉक्टरच्या सल्ल्यानुसार नक्की करून घ्यावी. अमेरिकेमध्ये किंवा बाकीच्या इतर देशामध्ये, फॉरेनमध्ये कोलोनोस्कोपी ही स्क्रीनिंग प्रोसिजर आहे. म्हणजे 35 ते 40 वर्षानंतर आपण जसं स्त्रियांना सांगतो की तुम्ही मॅमोग्राफी करून घ्या, स्तनाची तपासणी करून घ्या, तशीच 35 ते 40 वर्षानंतर प्रत्येकाला हे कोलोनोस्कोपी स्क्रीनिंग म्हणून वापरते, कारण त्यांच्याकडे कोलोनोस्कोपीच्या पॉलिपचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे स्क्रीनिंग प्रोसिजर म्हणून सुद्धा यूज होते. ERCP ही निदान आणि उपचार दोन्हींसाठी वापरली जाते, याबद्दल काय सांगाल डॉक्टर? ERCP एंडोस्कोपिक रिट्रोव्हर्ट कोलॅंजिओ पॅन्क्रिएटोग्राफी म्हणजे हे जे लिव्हर आहे आपलं, राईट साईडला पूर्ण लिव्हर असतं, लिव्हरच्या खाली स्वादुपिंड आहे आणि लिव्हरची एक नळी आणि स्वादुपिंडाची एक नळी, अशा दोन्ही नळ्या मिळून आपल्या आतड्यामध्ये एम्प्टी होतात. जेणेकरून आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा लिव्हरचं एन्झाईम्स किंवा द्रव आणि स्वादुपिंडाचा जो द्रव आहे दोन्ही मिळून आपल्या आतड्यामध्ये येतात. आपलं अन्न जे आहे ते डायजेस्ट किंवा पचायला
मदत होते आणि मग ते अन्न खाली जातं. त्याच्यामुळं त्यांचं जे जंक्शन आहे, स्वादुपिंड आणि लिव्हरचं जंक्शन आहे, तिथे एकाला CBD म्हणतो आम्ही, एकाला पॅन्क्रियाटिक डक्ट म्हणतो. या दोघांचं जंक्शन होऊन ते सेकंड पार्ट ऑफ ड्युओडेनममध्ये ते ओपन होतात. तर या ERCP या दोन्ही प्रकारचे स्वादुपिंड आणि लिव्हर या दोघांनाही यांच्या आजाराचे निदान करण्याकरता ही ERCP वापरली जाते. याच्यामध्ये पेशंटला भूल दिली जाते आणि पोटावर झोपवण्यात येतं आणि ERCP नावाचा एक नवीन स्कोप आहे, ज्याला आम्ही साईड विविंग स्कोप म्हणतो. म्हणजे ERCP बघताना हा जो पॅपिला आहे, त्यांचं जे ओपनिंग आहे ते समोर दिसत नाही, ते साईडला आहे. त्याच्यामुळं समोर जर दिसताना ते समोर दिसत नाही, त्याच्यामुळं साईडनी बघायला त्याला एक स्पेशल प्रकारचा स्कोप आहे. तो आम्ही त्याप्रमाणे त्याचं मॅन्युअर करून त्याच्यासमोर आणून ठेवतो आणि नंतर त्याच्यामध्ये लिव्हरच्या नळीमध्ये जाणे किंवा पॅन्क्रियासच्या नळीमध्ये जाणे आणि डिपेंडिंग ऑन कुठला आजार आहे तो आजाराची ट्रीटमेंट करणे. म्हणजे त्याच्यामध्ये लिव्हरच्या आजारामध्ये CBDमधले खडे काढणे, नंतर तिथे ट्यूमर असेल तर बायोप्सी घेणे, तर कावीळ झाला असेल तर तिथे नळी टाकणे, नंतर CBDचा कॅन्सर असणे किंवा लिव्हरचा कॅन्सर असणे, या सर्व गोष्टी याच्यातून निदान आणि उपचार केले जातात. तसंच पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंडामध्ये त्याच्यातले खडे असणे, नंतर त्याच्यामध्ये स्ट्रिक्चर असणे किंवा पॅन्क्रियाटायटिसचा हा आजार असणे, त्यामधून छोटी नळी आम्ही एक सिंगल पिक्टेल ज्याला म्हणतो ती आम्ही पॅन्क्रियाटूनमधून आतमध्ये टाकतो. त्याच्यामुळं ERCP हे खूपच बून आहे. म्हणजे या रुग्णांसाठी ही फार चांगली उपचार पद्धती आहे. डायग्नोसिस करता ERCP हार्डली आता वापरली जाते, पण उपचार करता ही ERCP ही पद्धती खूपच चांगली आहे. सर, सिग्मॉइडोस्कोपी म्हणजे काय? सिग्मॉइडोस्कोपी म्हणजे जसं आपण कोलॉनोस्कोपीसाठी बोललो आत्ता, कोलॉन म्हणजे कंप्लीट कोलॉनला बघणे, म्हणजे इथपासून खालपासून तर ते सिकमपर्यंत. पण सिग्मॉइडमध्ये जो शेवटचा पार्ट आहे कोलॉनचा, तो शेवटचा जो पार्ट आहे तो शेवटच्या पार्टमध्ये त्याचं जे 60-70-80 सेंटीमीटरपर्यंत आपण बघतो. त्याच्यामध्ये मेनली आम्ही जे बघतो ते मूळव्याध, फिश्युला, नंतर आतमध्ये इन्फ्लमेटरी बाउल डिसीज आणि मोठ्या आतड्यातून येणारं फ्रेश ब्लिडिंग, म्हणजे जे रक्तस्राव येतो. तर काळा रक्तस्राव आला तर तो जनरली वरतून येतो, पण जो फ्रेश रक्तस्राव रेड ब्लिडिंग जर आलं तर ते जनरली मूळव्याधचं असतं, फिशरचं असतं. तर यांना डायग्नोसिस करण्याकरता आम्ही सिग्मॉइडोस्कोपी करतो. ही अगदी सिंपल आणि OPD प्रोसिजर आहे. याला फक्त एक एनिमा दिला जातो, जेणेकरून आपल्या शेवटच्या मोठ्या आतड्यातलं जर काही मोशन आहे ती क्लिअर केली जाते आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण जसं कोलॉन टाकतो तसंच एक एंडोस्कोप टाकला जातो आणि त्याच्यामधून नॅरो बँड इमॅजिंग म्हणा किंवा साधं सिग्मॉइडोस्कोपी म्हणा, या सर्व गोष्टी बघून या सर्वांचं निदान आपण करतो, जेणेकरून आपल्याला पुढच्या ट्रीटमेंटसाठी खूप मदत होते. आणि माझं असं सजेशन राहील की पाईल्स फिशर जरी असेल तर आम्ही त्याला बाहेरून बघून किंवा नुसतं छोट्या दुर्बिणीने टाकून जेव्हा निदान करतो, त्याच्यापेक्षा सिग्मॉइडोस्कोपीने जर निदान केलं तर आपल्याला आतली परिस्थिती, बाहेरची परिस्थिती आणि सर्वच परिस्थिती लक्षात येते. त्याच्यामुळे आम्ही सिग्मॉइडोस्कोपी हा जनरली OPD प्रोसिजर म्हणून वापरतो. खरं तर ना, पोटाच्या समस्येमध्ये जेव्हा तपासणी आपली होते तेव्हा CT स्कॅन आणि MRIचा यांची भूमिका फार महत्त्वाची असते. नेमकी काय असते ही भूमिका? आपण आज पोटाच्या विकाराकरता जे डायग्नोसिसच्या टेस्ट आहेत त्याबद्दल आपण बोलत आहोत आणि आज आपण आत्ता या 3 एंडोस्कोपीच्या टेस्ट बघितल्या, पण आता CT स्कॅन आणि MRI या फारच महत्त्वाच्या टेस्ट आहेत पोटाच्या विकारामध्ये. कारण काय की पोटाचं आपण जे एंडोस्कोपीने बघतो हे सगळं ल्युमेनमधलं बघतो, म्हणजे जी ट्यूब आहे, जी आतडा आहे, त्याला आतून हे एंडोस्कोप बघते. खालून असो, वरतून असो, एंट्रोस्कोपी असो, छोट्या आतड्याची तपासणी असो, हे खालून आतमधून ल्युमेनमधून बघते. पण आतड्याच्या बाहेर जर काही असेल तर हे एंडोस्कोपीमध्ये दिसत नाही. त्याच्यामुळे आतड्याच्या बाहेर तोंडापासून तर ते गुदद्वारापर्यंत शेवटपर्यंत जे आहे तिथपर्यंत जे काही गोष्टी आतड्याच्या बाहेर आहेत, याला CT स्कॅन आणि MRIचा खूप मोठा वापर आहे. त्याच्यामुळं लिव्हरचा कॅन्सर असेल, गॉल ब्लॅडरचा कॅन्सर असेल, आतड्यामध्ये गाठ असेल जी आतड्याच्या बाहेर गेलेली आहे, किंवा CT अँजिओग्राफी आम्ही करतो, जेणेकरून या आतड्यांना सप्लाय करणारा जी रक्तवाहिनी आहे ती चांगली आहे का नाही हे बघण्याकरता CT स्कॅनचा खूप मोठा वापर आहे आणि खूप डायग्नोसिसमध्ये यांनी मदत होते. पेशंटला जर पोटाचा कॅन्सर असेल किंवा कोलॉनचा कॅन्सर असेल, बाकीचे सर्व कॅन्सरसाठी CT स्कॅन हे फार महत्त्वाचं आहे. जसं MRIसाठी आम्ही लिव्हर आणि स्वादुपिंडाची आपण गोष्ट केली, त्यावेळेस ERCP करण्याच्या आधी त्याला
MRCP जी आहे, मॅलिग्नंट रेझोनन्स इमॅजिंग जी आहे, MRCP म्हणजे कोलॅंजिओ पॅन्क्रियाटोग्राफी, जसं MRI कडून आम्ही याचा रोड मॅप घेतो. आपण जेव्हा ERCP करतो तेव्हा डायरेक्ट इंटरव्हेन्शन करतो, पण याच्यामध्ये MRI ही अशी पद्धती आहे की MRIमध्ये जर पेशंटला टाकलं तर त्याला काही इंजेक्शन किंवा काही करायला लागत नाही. तर याच्यामध्ये जो रोड मॅप आहे, जो स्वादुपिंडाची नळी आहे, जी लिव्हरची नळी आहे, जी एका ठिकाणी येते, तर ती कशी येते, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे का, आजूबाजूला काय आहे, प्रेशर आहे का, त्याची ॲनाटॉमी काय आहे, किंवा ती वेडीवाकरी आहे का, किंवा तिला कोणी दाब दिलेला आहे का, या सर्व प्रकारची प्रिलिमिनरी आयडिया MRCPतून होते, जेणेकरून ERCP करायला खूप सोपं जातं. त्याच्यामुळं प्रत्येक ERCP करत असताना आम्ही MRCPची फिल्म जी आहे ती समोर लावून ठेवतो. जेव्हा आम्ही त्यांना दुर्बीण टाकतो तेव्हा आम्हाला रोड मॅप समोर असतो, आणि रोड मॅप समोर असलं की मग पेशंटची ट्रीटमेंट करायला फार सोपं जातं. त्याच्यामुळे MRIचा हा वापर पोटाच्या याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने करता येतो. पोटाच्या विकाराचं निदान करण्यासाठी ना बऱ्याचदा डॉक्टरांकडून रक्त तपासणी करण्याचा, सोनोग्राफी करण्याचा किंवा एक्सरे काढण्याचा सल्ला दिला जातो. का असा सल्ला दिला जातो डॉक्टरांकडून, म्हणजे यातून काय कळतं? आज आपलं सायन्स किती जरी प्रगत झालेलं असेल तरी बेसिक टेस्ट आणि बेसिक तुमचे जे नॉलेज आहे आणि बेसिक क्लिनिकल जजमेंट आहे किंवा पेशंटला तपासण्याची पद्धती आहे, ह्या आपण कधीही विसरणार नाही, आणि त्याच्यामुळे खूप फायदा होतो. जरी आपल्याकडे CT स्कॅन MRI असेल तरी साधं रक्त तपासणी, CBC, अमायलेज, लायपेज याच्यामध्ये अशा या रक्ताच्या तपासण्या आहेत ज्यांनी सिव्हिरिटी म्हणजे पेशंटची आजाराची तीव्रता किती आहे, ही तीव्रता या रक्तांच्या तपासणीमुळे आम्हाला लक्षात येते. आजार आहे हा एंडोस्कोपी सांगू शकतो, आजार किती आहे, कुठं आहे, बाहेर आहे, आत आहे, हे CT स्कॅन सांगू शकतं, पण त्याची तीव्रता किती आहे, म्हणजे त्याचे आपल्याला सिरियसनेस किती आहे, हे रक्ताच्या तपासणीत सांगता येतं. जनरली पॅन्क्रियाटायटिस जर असेल, माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर, हे आम्ही रक्ताच्या रिपोर्टवर जनरली वन ऑफ द गाईडलाईन्स म्हणून आम्ही त्याला हे करतो. नंतर सोनोग्राफी, आजही साधी सोनोग्राफी जी आहे त्यांनी भरपूर गाईडलाईन मिळतात. त्यांनी गॉल बॅडर फार सुंदर दिसतं, लिव्हरचे लिजन फार सुंदर दिसतात, पॅन्क्रियातमधले खडे आहेत, गॉल बॅडरमधले खडे आहेत, मोठ्या आतड्याची सूज आहे, लहान आतड्यावर सूज आहे, किंवा ऑब्स्ट्रक्शन आहे, अपेंडिक्स आहे. अपेंडिक्ससारखा साधा आजार जो आहे तो नेहमी कॉमन आजार आहे, तो सोनोग्राफीद्वारे सुद्धा छान प्रकारे डायग्नोसिस होऊ शकतो. त्याला काही CT स्कॅन MRIची गरज नाही. त्याच्यामुळं या सर्व तपासण्या अलॉंग विथ जेव्हा नेसेसरी आहे त्यावेळेस CT स्कॅन, MRI, एंडोस्कोपी या सर्व ॲडिशनल तपासण्या म्हणून आम्ही करतो. की असं नाही करत की प्रत्येकाला आलं की या सर्व तपासण्या मॅन्डेटरी आहे. साधं एक्सरे जे आहे, एक्सरेचा छातीचा फोटो आहे, पोटाचा फोटो आहे, त्याच्यामध्ये जर एखादं चुकून आतडा परफोरेट झाला असेल किंवा होल पडला असेल तर गॅस आम्हाला दिसतो. त्याच्यामुळे डायग्नोसिस इज व्हेरी सिम्पल डायग्नोसिस. साध्या 150-200 रुपयाच्या एक्सरेमध्ये सुद्धा डायग्नोसिस होऊ शकतं. आणि नंतर आतड्याला पीळ पडला असेल किंवा आतड्यामध्ये काही गॅस भरपूर झाला असेल तर एक्सरेने फार सुंदर दिसतं. त्याच्यामुळे ही इन्व्हेस्टिगेशन तेवढीच महत्त्वाची. म्हणजे मी तर म्हणेल की हे बेसिक इन्व्हेस्टिगेशनच आपल्याला 90% ऑफ द टाईममध्ये सांगून जातात की पेशंटला आजार काय आहे. 15 ते 20% किंवा 10% आपल्याला CT स्कॅन, MRI, एंडोस्कोपी या सर्व गोष्टी लागतात. आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा जर ह्या गोष्टींनी जर पेशंटचं निदान झालं नाही तरच आम्ही पुढच्या गोष्टी वापरतो. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पावसाळा आला की पोटाचे विकार हे बळावतात, पण नेमकं पावसाळ्यात होणाऱ्या पोटाच्या विकारांची कारणं काय असतात डॉक्टर, आणि त्या दृष्टीने आपण कोणकोणते प्रतिबंधात्मक उपाय करायला हवे? जनरली वेदर चेंज म्हणा, पावसाळा म्हणा, याच्यामध्ये जे काही आजार आहेत ते गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणा किंवा त्याचे खाण्यापिण्याचे जे आजार आहेत किंवा व्हायरल इन्फेक्शन आहे, सर्दी पडसा आहे, याच्यामुळं व्हायरल एंट्रायटिस आहे, व्हायरल हिपॅटायटिस आहे, या सर्व आजारामुळे हे चेंज ऑफ वेदरचे आजार आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला इन्फ्लुएन्झाची लस घेणे, बाहेर कुठं न खाणे, शिळं अन्न न खाणे, किंवा एखादं हॉटेलमध्ये करताना थंड वस्तू न घेणे किंवा गरम गरम वस्तूचे सेवन करणे आणि आपल्या स्वतःची भरपूर काळजी घेणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण याच्यामध्ये हिपॅटायटिस, गॅस्ट्रोएंटरायटिस, लूज मोशन्स, वॉमिटिंग्स आणि हे असे जे आजार आहेत त्या आजाराला सिरियसनेससुद्धा नंतर येऊ शकतो. कारण असे बरेचसे रुग्ण आहेत जे चेंज ऑफ वेदर म्हणा किंवा कावीळ झाल्यामुळे, साध्या कावीळमुळे सुद्धा आजकाल पेशंटला जीवाला धोका होण्याचं प्रमाण कमी आहे. पण तरीसुद्धा आम्ही बघतो की खेड्यामध्ये म्हणा किंवा जे दुर्लक्ष करतात की साधा जरी कावीळ आहे तर तो लिव्हर फेल्युअरपर्यंत जातो
आणि जेव्हा कावीळ हा लिव्हर फेल्युअरपर्यंत जातो त्यावेळेस त्याचं तीव्रता इतकी वाढते की ते जीवावर बेततं. त्याच्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांटसुद्धा काम करत नाही, त्यालासुद्धा फार मर्यादा आहेत. त्याच्यामुळे हे जे पावसाळा म्हणा किंवा चेंज ऑफ वेदर याला म्हणता येईल, ते पावसाळ्यातच होईल असं नाही आहे. चेंज ऑफ वेदर, तुम्हाला ॲलर्जी आहे, कुठली ॲलर्जी असेल किंवा आपल्याला माहिती आहे की जास्त थंड गेल्याने आपला घसा पकडून जातो किंवा आपल्याला हे खाल्ल्याने त्रास होतो, फूड ॲलर्जी आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच आपण आपलं अन्नाचं सेवन केलं पाहिजे किंवा त्याचे प्रिकॉशन्स घेतले पाहिजे, जेणेकरून हे प्रतिबंधक उपाय जर आपण केले तर आपल्याला ह्या सर्व आजारापासून कमीत कमी तीव्रता कमी होईल आणि मुक्तीसुद्धा मिळेल. खरं तर हा विषय फार व्यापक आहे, पण आजच्या या आपल्या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. आपण इथे चर्चेत सहभागी झालात आणि आम्हाला एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.